आईची कटकट. प्रसाद, गाडी चालवा येते ना मला? मजा आहे जिंदगी के मजे लो. मित्रांनो, खूप मोठ्या परिश्रमानंतर आम्ही आहे ना आता शिरोटा डॅमवर पोहोचलेलो. तुम्ही इथला नजारा बघू शकता. हा, आणि आता आमच्या नियोजनाला सुरुवात झाली. रोहित सर आता एकदम टोपाला आहे ना माती लावायला चालू केले. आणि माणूस आणलेला आहे. 2 मिनिटं शांतता होती. चला, इथं फायनली आमचा ना टोप तयार झालाय. रोहित सरांनी एकदम पूर्ण परफेक्ट रेडी केला. सांगा कमेंट मध्ये हे माती का लावायची माहितीये का तुम्हाला? माती का लावायची माहितीये का? सांगा लागलाय का? हा, माती बरोबर लागली नक्की सांगा. करतो याला दाखव रे जरा. हे बघ पाणी होत आणतात. सौऱ्याला मटण पाहिजे खायला. इथं शेळी आली. आपल्याला हे दात कर पाहिजे. गाईज, अरे सुरी आणली नाही रे कोण? सुरीने कापता का लावड्या? काय सोडतोय का? हा, सोडा तुम्ही. कितीला आहे? तुझी किंमत नाही तेवढी. भाई टोपाजवळ यायचं नाही. कसं माहितीये का, टोप तुला लय धोक्याचं आहे. तू इथं घावलास ना, तुझा कार्यक्रम झालाच म्हणून समज. हे तुला सिजातलं सांग. इथं रगील कार्यकर्ते आणि त्याच्याकडे तर जाऊच नको. त्याच्याकडे गेले की सुट्टी कच्चच रेटावणार. हे यार सोड. काय पप्पी गाईस, तुमची पप्पी घेतली त्याने, मला माहित नाही का? जेडी सणाचं तोंड असं सेम आहे. ठीक आहे, ओके गाईस, तुम्ही बघू शकता. आता तर नियोजन चालू आहे. आग लावायची काम करतात. तुम्ही बघू शकता गाईस. मोठा बेते का? मोठा बेते भाई. तुम्ही पण या. संडे स्पेशल. लाकडा खाली टाक, एकदम मध्ये टाक. हा भाई, आग लावायची कामं तर केली आहे ने, पण ती प्रॉपर जर नाही झाली, धुरांडा झालाय नुसता, पण होणार आहे. गाईस फटाफट टाकतो का गाईस. तुम्हाला सांगू का, आता आम्हाला जाम पवाला बिवाला जायचंय, त्यामुळे जरा घाई चालू आहे. तुम्ही बघू शकता गाईस, राईस पण इथे आणलाय. आणि आता तुम्ही घ्या ना, बनवायला घ्या ना गाईस. पाणी. आमची शेफ राहुली. आमची शेफ राहुली गावडे. आणि अशोक करायचा पाहुणा बघायचा का तुम्हाला? नेक्स्ट अशोक करा. शिव्या नको देत जावा का? जाय का ते गलितचे लोक येते. तापले चांगलं गाईस, तापले चिकार. पाणी पाणी तापवर. पाणी घरातून घेऊन आलो आम्ही. केवढं पाणी लागणार आहे? जोपर्यंत भात डुबत नाही तोपर्यंत. तांदूळ टाक. तांदूळ टाक. आहे आणि कमी वाटत. पळी कुठे? हे पळी आणखी. पळी आणा बाईला, पळी आणा. काय कामाचं हे अजून पाणी लागेल रे भावा. पळी लागणार गाईस, याच्यासारखीच पळी आहे. गाईज, 1 2 3 6 जणांचं जेवण बनवायचंय. टोप एवढा मोठा आहे. पळी बघ, पळी केवढी. चमचा एवढी पळी. सेम त्याच्यासारखी. अरे मला काय वाटलं माहिती का भाऊ, पळी म्हणजे तो ना उलातनं बिलातनं आणल पत्तेला वगैरे असतो ना तसलं. हे काय आहे? ह्याच्यामध्ये चहा येतो, चहा 10 रुपयाचा. परत बोललं की त्याला राग येतो. तुम्ही गाईस, तुम्हाला आम्ही त्या व्हॉट्सअप चॅटिंग दाखवली असते त्याची. हे मीठ हे बघ इथे. ए भाई, मीठ घे ना. असं झालंय विषय. आग बाहेर लागते. पण काय बरोबर. आग बाहेर लागते. तुला कळालं का? इकडून पण आग द्यायला पाहिजे होती आपण. आणि टोप मध्ये बॅलन्स करत. हे दाखव चल. बाकी मेन गोष्ट दाखव. बाकी जाऊन दे. आमचा तर भात तर आता 40% शिजलाय. दूध बघा, दूध शिजवलंय. जे आले नाहीत ना त्यांच्यासाठी खास आहे भात. हा का? एक जे आले नाहीत त्यांच्यासाठी. असा नजारा आहे भाई. बघा, फक्त बघत राहायचं. जानने वाले को सिर्फ व्हिडिओ ही काफी आहे भाई. बरोबर. एक नंबर आता भात शिजलाय. फक्त आता
चिकन शिजायची तयारी तर बाकी आहे. बाटले भरून आणतात. पिणार तरीच ना तू. चला आपण 4 करू. याच्यात पलटी मारतोय. अरे भात नको पलटी मारू, मी सांगतो ऐका माझं. नको टाकू, थांब लगेच सगळं मसाले परत करपून जातात. टाक भाई, तुझा काय विषय नाही. घे ना पाच, घे ना भावळाला, घे ना पोळी. चालू केलं का मित्रांनो? आता आहे ना आपल्याला ग्रेव्हीला सुरुवात झालेली आहे. इकडे आण, जवळ आण. 1.5 किलो आहे आपलं. मित्रांनो आता तुम्ही एक बघू अर्ध्या शकता खाली किलो बघा. पुडी लागते. कुठं खाली? तुम्ही आपल्या कालवणाचा कलर बघा, एकदम झणझणीत लाल लाल एकदम. जे नाही आले त्यांच्यासाठी काय बोल. जे नाही आले ना त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी एक एक घास काढून ठेवायचा आहे आपल्याला. ठेवायचा आणि आपणच खायचा भेंडी. त्यांना आणि त्याचा ऐक ना, फोटो पण वाया पाठवू. तरी काय घालवायचा? ऐक ना, अशी झणझणीत लागणार आहे त्यांना. अशी झणझणीत त्यांना आमच्या चवीला लागणार आहे आणि एक त्यांचा म्हणजे त्यांच्या बुडातून धूर निघणार तुम्ही आहे. काय आमची गँग बघू शकता आणि डिसिजन मेकर सगळे सूत्र आमच्या इकडून हालतायत. ये ना. नुसता रावल्यावर चढतोय. चटणी टाक, मीठ टाक, तेल टाक, टाक हे टाक, चिकन टाक. एक नंबर. गाइस तुम्ही बघू शकता तुमच्या तोंडाला पण पाणी सुटत असेल आय थिंक. पण काय तुम्ही नका येऊ का, कमी आणल्या. पण जर तुम्ही आला तर मग आम्हाला पुरणार नाही. सूरज आता ग्रेव्ही कसं वाटतं तुला? तुझी जळत असेल मला माहिती आहे. एकदम नीट बघून घे सूरज, कसं झणझणीत. कसं म्हणतात? तुझ्यासाठी वाटलं तर आम्ही थोडंसं एक एक घास पार्सल घेऊन येतो टेस्ट साठी. सगळे नुसते चढतात. तिकडे पण एक ग्रुप आलेला आहे, ती पण लोक एकमेकांवरती नुसते चढतात. अरे लाकडं दे. ते बंद कर, मी फोडू ना कॅमेरा आता. इकडे घे, इकडे घे, मला दाखव जरा. मी आता कॅमेरा फोडणार आहे गाईच. ची कामं कमी आणि जाऊ जास्त असते. बघू शकता गाईस लोकेशन कसं बघू आहे. शकता तुम्ही. फुल एन्जॉय. एन्जॉयमेंट करते, लक्षात ठेवा तुम्ही. घरी बसू नका, घरी बसू, जेव्हा घरी पण तुम्हाला टाइम बसणार भेटेल. बाहेर या पहिले. मित्रांनो आज इथं लोणावळ्यामध्ये ना शिरोटा डॅमला आलोय. पण खरंच इथला ना व्ह्यू बघू शकता तुम्ही. असला भारी व्ह्यू दिसतोय ना खरंच. एकदा तर इथं ना यायचं लागतंय. आणि इथं ना आमच्या मित्रांनी ना मस्तपैकी नियोजन केलंय. आता नियोजन कसं केलंय कसं नाही ते तुम्ही बघितलंय. आता इथं जरा एकमेकाची मापं काढणं चालू होतं. सगळंच ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत. एकदा ग्रेव्ही पूर्ण तयार झाली ना की तुम्हाला मी नंतर दाखवतो की नक्की कसं काय झालंय बाकी सगळं ते. बाकी तोपर्यंत हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. आज इथे मित्रांसोबत एन्जॉय करताना ना जाम भारी वाटतंय. प्रसाद भाई एकदम सगळ्यांना पद्धतशीर वाढायचं काम करतोय. वाढपी मंडळी मॅन फ्रॉम 32 शिराळचे प्रसाद पाटील. इकडं भात झालाय अरे वा, रस्सा त्या साईडला मला हे काय भाई, मला कट दे भाई, मला कट दे, नंतर बाकी गाईस सगळं हे कर. बघू शकता मला इथं प्रसाद सर्वांना आहे ना व्यवस्थित असं आहे ना प्रसादनं भात वाढलेला आहे. काय थांब ना, आम्ही पण घ्यायला चालू आहे. मला कट दे, कट आता- दे. आले प्रसाद. डायरेक्ट हा? रस्सा कट दे ना रस्सा मला. वाढ रे. वरचा कट दे मला, बस झालं, दुसरं काय नको. मित्रांनो हे बघू शकता सगळे आमचे जेडी भाऊ आता आणि सगळेच आता आम्ही ना जेवायला बसलेलो आहे. तर SP कसं काय काय बोलायचं नाही मला, कारण का आता जी मजा खाण्यात आहे हा. ना, एक नंबर टेस्ट झाली भाई. हे मस्तपैकी असं आमचं आम्ही इथं जेवायला बसलोय आणि बाजूला हा डॅम. मित्रांनो हे बघू शकता आता आहे ना आमचं आहे ना जेवण वगैरे झालेलं आहे. आणि जेवण करून आम्ही आहे ना आता आहे ना डॅम मध्ये एकदम रिलॅक्स चिल करतोय. पण काय म्हणा क्वालिटी काम आहे. क्वालिटी बाय. आपण जे प्लॅन करतो तेच क्वालिटी हा. असतात. पण बायका घरी बसतात त्याला आपण काय करणार. आलं तर चल. मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला आहे ना पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल ना आणि आहे ना जास्त गर्दी नको असेल आजूबाजूला तर आहे ना तुम्ही या स्पॉटला आहे ना नक्की या. आम्ही जी फुल धमाल केली तुम्ही बघितलंच असेल. सकाळी निघालो तेव्हा एक्सपेक्ट नव्हतं केलं की ना एवढं आम्ही एन्जॉय करून जेवण केलं. आता पोट भरून जेवण झालंय, काय कायच्या झोपा झाल्या करून. आणि आता आहे ना पाण्यामध्ये आम्ही रिलॅक्स करतोय. शिव्यांना इग्नोर करा जसं आम्ही नवीन प्लॅनिंग करताना सूरजला करतो. बिस्टेला चिवा बघा. आता मध्ये आली राहुलच्या काय थांबतात कॅमेरा काय
गाईस तुम्ही बघू शकता Guys, जेडीला- जाताना एक बीटला चुवा जेडीला आम्ही असं उचलून घेतला आईच्या का जेडी पाय पुसतात का गाईला दाखव पटकन काही जातं शिवाला असा पोहतोय. बाबा तुम्ही कधी बघितलं ना मेरे बघायला भेटतं तुम्हाला. चला मित्रांनो, या सुंदर अशा प्लेसला आहे ना आता आहे ना बाय बाय बोलायची वेळ आले. आजचा दिवस संपला आहे. आमचं पोहून वगैरे झालेलं आहे. खूप सारी एन्जॉयमेंट करून झाली, मजा मस्ती झाली आणि आता हा परतीचा प्रवास चालू केला आहे. तुम्हाला देखील उन्हाळ्यामध्ये ना पोहण्याचा आहे ना आनंद घ्यायचा असेल आणि तुम्ही पण आहे ना मुंबई आणि आहे ना पुण्याच्या जवळ राहत असाल ना तर आहे ना एकदा या प्लेसला व्हिजिट करा. जास्त काही क्राऊड नसतो इथे, थोडकीच कमी माणसं असतात, त्यामुळे ना असं चांगलं असं एन्जॉयमेंट करायला भेटतं. आणि अशाच आहे ना नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना आपल्या पेजला आहे ना सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.